आहेत का सर आज? माहिती घ्या आताच आहे. जय भाऊ मित्रांनो, आलो आज एकतपूरला. इथं मेडिकल ॲडमिशन केंद्र चालू आहे. जाता म्हणून जरा बघावं म्हणलेला लहान मुलांना काय शिक्षक हे कसं कसं आहे, जरा काय झालं ॲडमिशन कशा कशा जरा पाटील सरांचा जरा घेऊ चौकशी जरा करू जरा. हा ते बघू सर चला जात होता जरा एखाद्या कल्याण आपल्या नामदेव गारगावला जेणं बघू चला कसं सरांशी घेऊया माहिती जरा मुलाखत घेऊया सरांची. चला या. ओके आहेत का सर? आहेत बसले या नमस्कार, नमस्ते. काय कुणीकडे आलो हुडकत राव. तुम्हाला काय म्हणले कसं कसं आज कुणीकडे निघालाय? चालू तिकडे वर म्हणले बर 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 जाता आता म्हणले काय चालले सर? लय दिवसात बरं झालं आमच्या ऑफिसला पाय लागलं तुमचं. लागा आता पाय लागा, तुम्ही लागला लोकांची सेवा करा म्हटलं, आम्ही आता काही सेवा करावं का नाही का म्हणले. 3-4 वर्ष झालं आपण चालू केले मेडिकल ऍडमिशन हा मार्ग. मेडिकल ऍडमिशन म्हणून म्हणलं आता आपण म्हणलं मेडिकल ऍडमिशन चालू केलं म्हणलं. एखाद्या गोरगरीबाला आपला व्हिडिओ जर एखादा बघायला मिळाला गोरगरीबाचा आपल्यामुळे एखाद्या लेकराचं कल्याण चांगलं झालं. सांगोला तालुक्यातल्या बऱ्याच पोरांची आपण ऍडमिशन केलीत मागच्या वर्षी. बर मागच्या वर्षी MBBS ला, BMS ला, BDS ला, परत त्याला आपण काय करतोय, गोरगरीब पोरांना जरी मार्क कमी असली तर कमी फी मध्ये ऍडमिशन मिळवून देतो. कधीपासून जावं? 4 वर्ष झालं, 4थं वर्ष आहे. 4 वर्ष झालं, हे 4थं वर्ष आहे. आता येणार, आता जी काही नीटची परीक्षा देऊन पोरं आता एक्झाम देऊन इथे येणार, हे 4थं वर्ष. बर कसं काय निवडलं तुम्ही? काय कसं डोक्यात बसलं तुमच्या? काय झालं, पोरगी आपली BMS ला आता 4थ्या वर्षाला. बर मुलीच्या ऍडमिशनच्या वेळेस एवढा त्रास झाला मला, भयानक त्रास झाला. काउन्सिलर व्यवस्थित मिळत नव्हती, माहिती व्यवस्थित देत नव्हती आणि मार्केटमध्ये माझी फसवणूक झाली मुलीच्या ऍडमिशनच्या वेळेस. बर डोनेशन भयानक गेलं, माझं 4-5 लाख रुपये एक्स्ट्रा गेलं. मग त्यावेळेस एवढा त्रास झाला, निर्णयच घेतला की याला आपणच करूया. बर आणि गोरगरीब लोकांना त्रास होणे, मला जे काय माझ्या आयुष्यामध्ये माझ्या लेकराच्या मुलीच्या ऍडमिशनच्या वेळेस त्रास झाला ते इतर लोकांना होऊ नये. ह्या सांगोला तालुक्यात सोलापूर जिल्ह्यामध्ये जेवढी गोरगरिबाची मुलं आहेत, प्रामाणिकपणे कष्ट करून शिकून ज्यांना डॉक्टर व्हायचं आहे, आणि आपल्या सोलापूर जिल्हा हा कृषी प्रधान जिल्हा आहे. ही शेतकऱ्याच्या मुलांची इच्छा आहे की मी डॉक्टर झालो पाहिजे, पण शेतकऱ्यांच्या मुलांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही. मग आता मार्केटमध्ये आपल्या जिल्ह्यात असा काउन्सिलर भरपूर आहे म्हणजे ऍडमिशन करून देणारे, पण सगळा चोरांचा बाजार आहे. किती कमवायचं किंवा कसं ऍडमिशन द्यायचं, खोटं बोलायचं, पालकांना भीती घालायची, हे प्रकार मी माझ्या डोळ्यानं बघितले. मग माझ्या मुलीच्या ऍडमिशनच्या वेळेस मी एवढं फिरलो, सगळ्याकडे गेलो, बघितलं. परत माझ्या लक्षात असा विषय आला की बाबा घोर फसवणूक होत्या पालकांची. ऍक्च्युली पालकांना ज्या दिशेनं तुम्ही पाठवलं पाहिजे त्या दिशेनं पालकांना तुम्ही ती दिशा तुम्ही सांगत नाही किंवा पालकांना त्या पद्धतीनं तुम्ही कन्व्हेन्स करत नाही. तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी किंवा तुमच्या फायद्यासाठी बाकीचे काउन्सिलर काय करायला लागलेत की त्यांचा फायदा कसा जास्त होईल असं पालकांना कन्व्हेन्स चांगला रस्ता दाखवायचा नाही. मग असं माझ्या लक्षात आल्यावर मग मी स्वतः चालू केलं. आज ही 4थं वर्ष आहे. मागच्या वर्षी 2025 ला मी 200 विद्यार्थ्यांची ऍडमिशन केली. त्यातली आपली सोलापूर जिल्हा, पुणे जिल्हा, सांगली जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, नगर जिल्हा, या सगळ्या जिल्ह्यातली आपण ऍडमिशन केली. माझं एकच ध्येय आहे की गोरगरिबाच्या विद्यार्थ्याला दिशा चांगली दाखवायची. बरोबर आहे. 2 रुपये त्याचं वाचले पाहिजेत, चांगलं कॉलेज त्याला मिळालं पाहिजे, ह्या पद्धतीनं काम करायचं चालू केले. मेडिकल ला डॉक्टर व्हायसाठी ज्यावेळेस विद्यार्थ्याची इच्छा असते त्यावेळेस एक नीटची परीक्षा द्यावी लागते विद्यार्थी. नीटची परीक्षा दिली त्यांनी, 12वी झाल्यानंतर नीटची परीक्षा द्यायची. नीटच्या परीक्षा दिली का कुणाला 200 मार्क पडते ते, कुणाला 250 पडते ते, कुणाला समजा 400-500, कुणाला MBBS ला जायचं आहे, कुणाला BMS ला जायचं आहे. तर ह्या विद्यार्थी काय करतात, परीक्षेचा निकाल लागला का मार्गदर्शक हुडकते, म्हणजे पालक अडाणी आणि विद्यार्थ्यांची इच्छा असते आणि एक चांगला मार्गदर्शक शोधते. पण मार्गदर्शक चांगला मिळाला तर त्याला चांगलं कॉलेज मिळतं. मी काय विचार केला की बाबा मेडिकल ऍडमिशन मार्गदर्शन केंद्र आपण ग्रामीण भागात चालू केलंय. मी जरी काउन्सिलर असलो तर पण पालक आहे, मला जाणीव आहे की बाबा पालकांची परिस्थिती अवस्था काय होती, काय अवस्था माहिती आहे. माहिती आहे मला सगळं. मी ग्राउंड लेवलचा काउन्सिलर आहे, म्हणजे मी त्या परिस्थितीतून पुढे गेले. मी माझ्या पोरांचं ऍडमिशन घेताना मला ती त्रास झालाय ना, मला माहिती आहे, अनुभव आहे. त्याच्यामुळं मी ह्या आपल्या सोलापूर जिल्ह्यातल्या कुठल्याही गोरगरिबातल्या गरीबीतल्या गरीब विद्यार्थ्याची एखाद्याची क्षमताच नसेल फी भरायची, तरी पण आपण त्यांना गव्हर्नमेंटच्या बँकांकडून कर्ज उपलब्ध करून देऊन त्यांचं शिक्षण पूर्ण करून द्यायची पण आपली जबाबदारी. बऱ्याच विद्यार्थ्यांना मी MBBSच्या
माझी यावर्षी 17 विद्यार्थी MBBS ची मागच्या वर्षी मी ऍडमिशन दिली आणि बर महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या विद्यार्थ्याला 1.5 ते 2 कोटी रुपये जाणार होते ते 70-80 लाखात 5 वर्षाचं पॅकेज देऊन मी इतर राज्यात ऍडमिशन दिली. बेस्ट. त्या राज्यातल्या काउन्सिलिंग सिस्टीम मध्ये. बघा मित्रांनो कसं शिक्षक आहे तसं कसलं सांगते तर राव. बघा आपलं ऍडमिशन घ्यायचं मला काय जमत नाही बघा त्यातलं जास्त शाळेचं आपण काय नामदेव कार्यालय किती शाळा झाली म्हणून म्हणलं आपलं सरांची जाता भेट घ्यायची म्हणलं. सरांनी आंघोळ केलं मी चाललो होतो सरांना म्हणलं उरका तुमचं सगळे 2 शब्द मला बोलायचे. सर जर आपलं नाव पत्ता सांगितलं लय बरं होईल मला. श्रीकांत नानासो इंगोले पाटील, मुक्काम पोस्ट एकतपूर. माझं मेडिकल ऍडमिशन मार्गदर्शन केंद्र हे एकतपूर गावामध्ये आहे. सांगोल्यापासून 4 किलोमीटर अंतरावर माझं मेडिकल ऍडमिशन मार्गदर्शन केंद्र आहे. हजारो विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन देण्याचं काम आम्ही यापूर्वी पण मी केले आणि इथून पुढेही प्रामाणिकपणाने करणार आहे. आणि माझा नंबर आहे 9284 61 90 65. धन्यवाद.